नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे वरई आणि साबुदाण्याचे उपवासाचे अप्पे। इथे आपण 1 वाटी वरई आणि अर्धी वाटी साबुदाणा मंद आचेवर छानसे भाजून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता वरई आणि साबुदाणा छानसा भाजून झाला आहे। मिक्सरमध्ये वरई आणि साबुदाणा छानसा वाटून घ्यायचा आहे। एका बाउलमध्ये मिक्सरला वाटून घेतलेले साबुदाणा आणि वरई टाकायचे आहे। 1 वाटी दही टाकायचे आहे। गरजेनुसार पाणी टाकायचे आहे। सर्व साहित्य छानसे मिक्स करून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ टाकून सर्व साहित्य 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवायचे आहे। चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणा, अर्धी वाटी सुके खोबरे, 2 हिरव्या मिरच्या, जिरं घेतलं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकून वाटून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता चटणी छानशी वाटून झाली आहे। अप्पे बनवण्यासाठी अप्पे पात्र गॅसवर ठेवले आहे। अप्पे पात्र छानसे गरम झाल्यावर 1 ते 2 चमचे तेल टाकायचे आहे। भिजवलेले वरई आणि साबुदाण्याचे पीठ टाकायचे आहे। झाकण लावून अप्पे 1 ते 2 मिनिटे छानसे शिजवून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता अप्पे दोन्ही बाजूला छानसे भाजून झाले आहेत। खाण्यासाठी तयार आहे उपवासाचे अप्पे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।